नमस्कार. चला तर मग आज एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया ज्याने एकेकाळी सामाजिक संबंधांबद्दलच्या चर्चेत खळबळ माजवली होती. वेन एलिस यांचं 2005 सालचं हाऊ टू मीट अँड कनेक्ट विथ विमेन हे पुस्तक पिकअप आर्टिस्ट किंवा PUA या उपसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानलं जातं. आपण यातील विचार आणि पद्धतींचा कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय एक अभ्यास करणार आहोत. आता ह्या पुस्तकाचा संदर्भ नीट समजून घ्यायचा असेल तर नील स्ट्रॉस यांच्या गाजलेल्या द गेममधलं हे वाक्य पहा. यावरून लेखकाचं, जे जगलर या नावानेही ओळखले जायचे, त्यांचं त्या काळात PUA समाजात किती मोठं स्थान होतं ह्याचा अंदाज येतो. तर या पुस्तकातली संपूर्ण प्रणाली समजून घेण्यासाठी आपण हे विश्लेषण 5 मुख्य भागांमध्ये विभागणार आहोत. सगळ्यात आधी PUA तत्वज्ञान काय आहे ते बघू, मग योग्य वाइब कसा तयार करायचा, संभाषणाची कला काय आहे, खरी आवड आणि आतुरता यातला फरक, आणि शेवटी लैंगिक वातावरण निर्मिती कशी करायची हे टप्प्याटप्प्याने पाहू. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोणतीही पद्धत किंवा तंत्र शिकण्याआधी त्याच्या मुळाशी असलेली विचारसरणी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाहूया या पुस्तकाचं मूळ तत्वज्ञान नेमकं काय सांगतं. तर पुस्तकाचा मुख्य उद्देश काय आहे? लेखक म्हणतात की हे काही फसवेगिरीबद्दल नाहीये. उलट पुरुषांना त्यांच्या सामाजिक आणि रोमॅन्टिक जीवनात अधिक पर्याय मिळावेत, त्यांना निवडीचं स्वातंत्र्य मिळावं, हा यामागचा खरा हेतू आहे. हे स्पष्ट करण्यासाठी पुस्तकात एक मस्त रूपक वापरलं आहे. विचार करा, एका मुलाकडे मिठाईच्या दुकानात $5 आहेत. त्याच्याकडे कितीतरी पर्याय आहेत. याचा अर्थ असा होतो की जेव्हा पर्याय असतात तेव्हा एक प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि वृत्ती अधिक मोकळी होते. आणि लेखक इथे एक खूप मोठा फरक स्पष्ट करतात, तो म्हणजे प्लेयर आणि पिकअप आर्टिस्ट यांच्यातला. त्यांच्या मते प्लेयर हा संधी साधू असतो, तो गोष्टी लपवतो. याउलट एक आदर्श PUA हा प्रामाणिकपणाला महत्त्व देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर तत्वज्ञान तर कळालं. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. पुस्तकानुसार कोणत्याही संवादाची सुरुवात होते ती योग्य वाइब किंवा आपली एक सकारात्मक छाप निर्माण करण्यापासून. हाच तर संवादाचा पाया आहे. पुस्तकात काय म्हटलंय की जर आपण खूप सावधगिरी बाळगत असू तर ते भीतीचं लक्षण मानलं जातं. याच्या अगदी उलट एक मोकळा, मनमिळावू आणि प्रेमळ वाइब हा आकर्षक वाटतो. तो आत्मविश्वास दाखवतो. इथे खूप सोपी पण म्हणतात ना प्रभावी युक्ती सांगितली आहे. फक्त 3 सोप्या पायऱ्या. पहिली, नजर मिळवण्याआधीच चेहऱ्यावर हसू आणा. दुसरी, समोरची व्यक्ती ही नकळत हसेल. आणि तिसरी, झालं, संभाषणासाठी एक नैसर्गिक सुरुवात झाली. ओके, तर सुरुवात कशी करायची हे पाहिलं. आता वळूया प्रत्यक्ष संभाषणाकडे. लोकांशी जोडलं जाण्यासाठी, कनेक्शन निर्माण करण्यासाठी या पुस्तकात काही खास तंत्र दिली आहेत. त्यातल्या 2 मुख्य तंत्रांवर आपण लक्ष देऊया. यातलं पहिलं तंत्र आहे फ्लॉप्सी. आता हे नाव जरा विचित्र वाटेल, पण यामागे एक गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लॉप्सी म्हणजे अशी कोणतीही कृती ज्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून एक अपेक्षित प्रतिक्रिया मिळेल. म्हणजे आपण त्यांच्या प्रतिक्रियेचा आधीच अंदाज बांधतो. हे अजून सोपं करून सांगायचं झालं तर पुस्तकातच काही उदाहरणं दिली आहेत. जसं की कोणीतरी एखादा चित्रपट निवडत असेल तर आपण म्हणायचं, अरे नाही, नको, किंवा कॅफेमध्ये रिकाम्या खुर्चीवर पेपर ठेवणं. याने संवाद सुरू करायला एक निमित्त मिळतं. दुसरं तंत्र आहे व्हॅक्यूम. नावावरूनच थोडा अंदाज येतो नाही का, म्हणजे एक पोकळी निर्माण करणे. यात मोठे सविस्तर उत्तर द्यावे लागतील असे प्रश्न विचारायचे आणि मग शांत राहायचं. ती शांतता भरून काढण्यासाठी समोरची व्यक्ती आपोआपच जास्त बोलायला लागते. आता आपण एका खूप खूप महत्त्वाच्या मानसिक संकल्पनेकडे येणार आहोत. पुस्तक सांगतं की 2 प्रकारची आवड असते, एक खरी आणि दुसरी आतुरतेपोटी दाखवलेली. या दोन्हींचा समोरच्या व्यक्तीवर होणारा परिणाम खूप वेगळा असतो. लेखकाच्या मते काय आहे की आवड ही मिळवलेली असली पाहिजे. म्हणजे काय, तर जेव्हा समोरची व्यक्ती संभाषणात काही प्रयत्न करते, काहीतरी सांगते, तेव्हा आपण आवड दाखवली तर ते एका बक्षिसासारखं काम करतं. ती खरी आवड वाटते. आणि मग येतं एक असं तंत्र जे ऐकायला जरा उलटं वाटेल. याला अपात्रता असं म्हटलं आहे. यात काय करायचं तर मुद्दामून स्वतःमधील एखादी कमतरता मान्य करायची. यातून असं दिसतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मान्यतेची काही गरज नाही, ज्यामुळे आत्मविश्वास दिसून येतो. चला, आता आपण या प्रणालीच्या अगदी शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. एका सामान्य मैत्रीपूर्ण संवादाला रोमॅन्टिक वळण कसं द्यायचं
याबद्दल पुस्तकात काय सांगितलं आहे ते पाहूया. हे समजून घेण्यासाठी पुस्तकातला एक प्रसिद्ध किस्सा आहे चॅपस्टिकचा. यात लेखक एका मुलीशी बोलताना गमतीने चॅपस्टिक लावत म्हणतात, मी काही गृहीत धरत नाहीये, पण समजा नंतर गरज लागलीच तर. यातून अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने एक वेगळा संकेत दिला जातो. इथे लेखक 2 गोष्टींमधलं फरक खूप स्पष्टपणे मांडतात. एक म्हणजे लैंगिक वेड आणि दुसरं म्हणजे लैंगिक ताण. जसं की या तक्त्यात दिसतंय, वेड हे एकतर्फी असतं, त्यात घाई असते, तर ताण हा दुतर्फा असतो आणि तो प्रक्रियेवर लक्ष देतो. तर मग हा ताण निर्माण कसा होतो? लेखकाच्या मते जेव्हा आकर्षणाच्या मध्ये एखादा अडथळा येतो, मग तो खरा असो वा गमतीचा, तेव्हा हा ताण वाढतो. आणि हीच जागा फ्लर्टिंगसाठी म्हणजे एकमेकांची चेष्टामस्करी करण्यासाठी उत्तम असते. आणि शेवटी आत्मविश्वासपूर्ण वागण्यासाठी पुस्तकात काही छोटे पण महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. जसं की गरजऐवजी इच्छा हा शब्द वापरा, सतत दुसऱ्यांच्या समस्या सोडवायला जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर हसायला शिका. तर हे पुस्तक होतं 2005 सालचं, त्या काळातल्या एका विशिष्ट मानसिकतेचं प्रतीक. पण आजच्या जगात इतक्या वर्षानंतर या गोष्टींकडे आपण कसं पाहतो? या रणनीती आज लागू पडतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून त्यावेळची कोणती सामाजिक मूल्य दिसतात? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.